नाजायज सरकारने सत्तेत येण्यासाठी एक भिकारचोट योजना काढली. तिचं नाव होतं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण. त्याच्यामध्ये हजारो लाखो लेकरांना प्रशिक्षण देऊन रोजगार देण्याचं आश्वासन या सरकारने केलं होतं. प्रशिक्षण घेतलं, 11 महिन्याचं प्रशिक्षण घेतल्यानंतर लेकरं तयार झाली, पण रोजगार मागायला लागली तेव्हा कुठे रोजगार? या सरकारकडे काहीच नाहीये, थोतांड सोडता. मग यांच्याच मागण्या घेऊन नागपूरचं अधिवेशन, हिवाळी अधिवेशन चालू आहे तेव्हापासून ही लेकरं रस्त्यावरती उतरून आंदोलन करत होते. अगदी शांततेमध्ये आंदोलन करत होते. पण ते आंदोलन दाबण्यासाठी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या गृह विभागाने काठी उगारली. या लेकरांवरती लाठीचार्ज केला. या लेकरांची नेमकी काय चूक होती? तुम्ही म्हटलात 11 महिन्याचं प्रशिक्षण आम्ही लेकरांना देणार, त्यानंतर यांना रोजगार देणार, कायमस्वरूपी रोजगार देणार. मग या योजनेमधून तुम्हाला फक्त पैसे खायचे होते का? लेकरांनी प्रशिक्षण घेतलं, मग नोकरी मागितल्यानंतर तुम्ही हात वर केले बांडगुळासारखे. त्या लेकरांनी कुठे जायचं? एमपीएससी यूपीएससी सोडून त्यांनी हे प्रशिक्षण घेतलं, त्यांनी जायचं कुठं? त्यांच्या मागण्याच रास्त होत्या, त्यांचं आंदोलन पण शांत होतं, पण ते दाबण्यासाठी तुम्ही किती प्रयत्न केले. अरे या भारतावरती बेरोजगारीचं संकट आलंय रे. 65% युवा या देशामध्ये. तो युवा आज रस्त्यावरती आहे आणि त्यांच्यावरती त्यांनी शांततेत केलेल्या आंदोलनाला तुम्ही लाट्या काट्यांनी उत्तर दिलं. याचे परिणाम गंभीर होणार आहेत. एक गोष्ट लक्षात घ्या, या युवांना जर तुम्ही रोजगार दिला नाही, माननीय मुख्यमंत्री महोदय, तुमच्या या योजनेमध्ये तुम्ही जर योग्य आणि ठोस पावलं उचलली नाहीत तर खूप मोठं जनआंदोलन हे लेकरं उभा करतील आणि त्यावेळेस तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. पोलिसांचा वापर जर तुम्ही या लेकरांवरती लाठीकाठी करण्यासाठी करत असाल तर हे कदापि महाराष्ट्र खपवून घेणार नाही. त्यामुळं सुधरा आत्ताच आणि याच्यावरती लवकर निर्णय घ्या.